छावा भाग 48. काय झालं राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीनं आलो. जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले. हापशांवर जंजिऱ्याच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दी फत्ते खान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण सिद्दी संबुल कासम आणि खैरत खान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून आबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला. बोलते राजे थांबले. मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाकलत? राजे, हार कुणाला चुकली? देवादिकांनाही ती चुकली नाही. चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. माँसाहेबांच्या कानी आलं तर सारं. घोगऱ्या सादात राजे म्हणाले. कशाबाबत म्हणता? जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. देवादिकांच्या बद्दल. राजांचे बोल जडावू लागले. बोला राजे, काय झाले? जिजाऊ संभाजीराजांच्या सह त्यांच्या पाठीशी आल्या. आमचे राजेपण व्यर्थ आहे माँसाहेब. आपले पुत्र म्हणून घेण्यास आम्ही शर्मिंदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्या तरी खाऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार की काय अशी धास्त वाटते आहे. आमची जबान उठत नाही ते सांगावयास. राजे थांबले. राजे, जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पर्शाने राजांना वाटले तडक वळते व्हावे आणि आपले तोंड माँसाहेबांच्या कुशीत ठेवावे. बोला, काय खबर मिळाली तुम्हास राजापुरीवर? जिजाऊ हलक्या शब्दांनी दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाजात घुसल्या. माँसाहेब, उभी उत्तर धुळदोस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जात आहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावरून फिरवला जातो आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं. त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते, पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते. आम्ही शर्मिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहायला. राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला. जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळं उठणारा ठणका बंद झाला. त्याची जागा थोडी सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला. आग्र्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला. कोणीतरी त्यांना विचारत होते. हौदा खेळते हो शंभूराजे? बाळाजी औजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली. स्वामी, प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले. गड चढून येत आहेत. राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या ताम्हनात हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि जगदंब म्हणत ते प्रभाकर भट आणि केशव पंडितांकडे बघत चौरंगावरून उठले. हीच वर्दी ज्योत्याजी केसकराने जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायांवर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाऊ धाडून आणलेल्या खोंद्यांशी सोयराबाईंच्या डोहाळ जेवणाच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या. जिजाऊंच्या महाली मखराचा साजकंचा ते ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीण चंद्रा जिजाऊ महाला बाहेर पडेपर्यंत थांबली. मग ती चटक्या पावलांनी सोयराबाई साहेबांच्या महाली आली. पण आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली.
गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता. फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाऱ्या मायेने वागत होत्या. डोळ्यांआड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजांतून काहीतरी उचलू बघत होते. चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, "ये, आज फुटता दिवस धरून कुणासाठी नौबत उठली?" चंद्रा संभाजीराजांकडे बघत गप्पच राहिली. "बोल, ते आमचेच आहेत," सोयराबाई हसत म्हणाल्या. गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, "सरलस्कर परतलं नव्ह मोगलाईतनं?" चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले. "आम्हास आज्ञा द्या मासाहेब, आम्ही येतो." "या." सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उभविला. धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई ते आड होईपर्यंत निरखीत राहिल्या. मग पुन्हा त्यांनी तळपत्या उन्हात मंदिराच्या सोनकळसाला नजर दिली. संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापराव व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे दिले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेला मोगलाईचा करिणा पेश करू लागले. "एका रातीत सारा तळ आम्ही उठविला. हे रावजी वऱ्हाडात होतं. तेसनी खबरगीर धाडून आपला मुलूख गाठायची झायली करायला सांगितलं. धनी, बादशानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला होता. आमची अन रावजींची उभी फौज दस्त व्हायची होती. पर शाजाद्यानं हात दिला. खुद्द त्यानंच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्ट केली. रातीत तळ सोडायची, नाहीतर." प्रतापराव थांबले. औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शहा आलमला औरंगाबादेला हुकूम सोडला होता. त्याची आगाऊ कुणकुण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुकूम हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती. प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांकडे बघत राहिले. एक दीर्घ हुंकार त्यांच्या नाकपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने, आता फरमान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधीच जाणार नाहीत. आम्ही त्यांना पाठवणार नाही. राजश्रिया विराजित, अखंड सौभाग्य अलंकृत, वज्रचूडामंडित थोरल्या राणी सरकार सोयराबाई साहेब प्रसूत जाहल्या. पुत्ररत्न प्राप्त जाहले. चौवाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे नगारे दुडदुडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या थोर संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. 5वी झाली. 6वी येऊन जन्मल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हातांनी भाकीत लेख रेखून गेली. राजांचा सारा गोतावळा दरुणी महालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला, बाळराजाचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसूबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर दर्शन घ्यायचे होते. जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली. घंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसले मंडळ दालनात प्रवेशले. सुईणीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईंच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले.
जिजाऊंनी मोहरांचा सत्का बाळाच्या वरून उतरला आणि आईचा भंडारा ओंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळुवार आपल्या हाती घेतले. डोळाभर त्यांना बघून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळ राजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, मातृमुखी आहेत, पण आम्ही ऐकून आहोत, हे पालथे उपजले. जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता. भुवया चढत्या ठेवून हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील. राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. घ्या. राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्या वरून मोहर थैलीचा सत्का आपल्या हातांनी उतरता केला. हळुवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाडी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळलेण्याकडे बघत राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता. बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, नक्कीच हे उभी पादशाही पालथी घालतील. काहीतरी मनी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टोप्रहर स्वतः संगती घेऊ लागले. फडावरची कलमदानाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तूर कसा लावतात, शिक्कामोर्तब कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रीगणांच्या मसलतीने सावचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्यांना हत्यार कडे बक्षून त्यांचा मरातब कैसा करावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी येईल असे कसे वागवावे, परदरबाराचा हेजीब आल्यास त्याकडून मनाचा मतलब अल्लाद कसा काढून घ्यावा, डावे जाणाऱ्या सलगी देऊन त्यास थोरपण कैसे बहाल करावे, हा सारा राज्यकारभारी कुलकरीना स्वतः राजे संभाजीराजांच्या कानी घालू लागले. आता फडावरच्या मंडळींशी संभाजीराजांचा निकटीचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुनी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरकुरू चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खासे मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवजी, आबासाहेबांनी पंत अशी हलकीच साद घालताच जी स्वामी म्हणत लपकन कमरेत झुकणारे, केळीच्या मोन्यासारखे सतेज दिसणारे, कपाळीचा गंधटिळा हमेशा एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही पंत अशी हाक मारताच त्या बोटांची मूठ पक्की बसती करणारे, कमी घेरांच्या गोल डाळिंबी पगडीचे पेशवे मोरोपंत पिंगळे, काही खाशी मसलत पेश करण्यापूर्वी आमची पेश अर्जी ऐसी की असे म्हणत छातीच्या दुबाजूंनी कमरेपर्यंत आलेल्या लाल काठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडापेडांच्या गोल घेरबाज पगडीचे, मूळचे लहान डोळे हसताना मुळीच न दिसणारे सुरणीस अण्णाजी दत्तो. आबासाहेब आता कोणतीही वस्तू रुजू करायला सांगतील म्हणून काढता पाय तयारीत ठेवणारे, मोहरा, रुपये, डाग, वसूल असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव, ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तकी घ्यावी असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातील होती. कर्तबगारीने, सचोटीने, इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती. पुरंदरचे फरमान व ओलीसपण, आग्र्याची कैद व हुन्नरी सुटका, औरंगाबादेची शहा आलमची भेट, राजे आणि जिजाऊसाहेब यांचा सार्थ प्रेमा, या संभाजीराजांच्या हयातीतील घटना प्रत्यक्ष समोर पाहिल्यामुळे मंत्रीगण आणि फडकरी मंडळी मनोमन पुरते जाणून होते की
उद्याच्या श्रींच्या राज्यात राजांचे पडणारे बिंब आहे ते संभाजीराजे. दौलतीच्या वाढत्या बारदाण्याचे भोसलाई करते वारस आहेत ते संभाजीराजे. सोयराबाईंच्या महाली संभाजीराजे फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर मांड घेऊन बसले होते. त्यांच्या मांडीवर हातपाय झाडीत खेळणारे रामराजे होते. भिंतीला धरून चंद्रादासी उभी होती. मंचकावर बसलेल्या सोयराबाई रामराजांच्या अंगड्यावर वेलबुट्टीच्या नक्षीचे विणकाम आपल्या खाशा हातांनी भरू लागल्या. टाका टाका गुंतू लागला. मध्येच थांबवून सोयराबाई हसत संभाजीराजांनी घेतलेल्या बाळराजांच्याकडे बघत होत्या. तुम्हाला असे आमच्या सुनबाईंनी बघितले तर? हसून सोयराबाईंनी संभाजीराजांना विचारले. बघू देत. यांना फक्त त्यांनीच घ्यावं असा काही रिवाज आहे? संभाजीराजे रामराजांच्या लपलपत्या टाळूवरून तळहात हलकेच फिरवीत म्हणाले. खिदळते रामराजे एकाएकी थांबले. त्यांनी संभाजीराजांच्या जाम्यावर सरसरती धार लावली. ही कोण बेअदब? दादा महाराजांचा पेहराव खराब केलात, म्हणत सोयराबाई लगबगीने मंचकावरून खाली उतरल्या. चंद्रा चटकन पुढे झाली. असू देत, म्हणत संभाजीराजांनी दोघींनाही हात उठवता करून थोपविले. रामराजे पुन्हा खिदळले. चंद्रा मागे हटली. सोयराबाई मंचकावर ठेवलेले अंगडे उचलायला वळल्या. एवढ्यात धाराऊ आणि येसूबाई महालात प्रवेशल्या. संभाजीराजांना बघून येसूबाई उंबरठ्यावर अडखळल्या. ते ओळखून सोयराबाई त्यांना धीर देत म्हणाल्या, या सुनबाई. ते ऐकताना संभाजीराजे गोंधळले. त्यांनी मागे वळून पाहिले आणि तसे पाहताना भिजला जामा चतुराईने मांडीखाली लपविता सारला. ते बघून सोयराबाई हसल्या. येसूबाईंना म्हणाल्या, बाळराजांना तुम्ही एकल्यानंच घ्यावं असा काही रिवाज नाही, असं तुमची स्वारीच म्हणते. धाराऊ? संभाजीराजांनी बाजी अंगलटलेली बघून धाराऊला हाक घातली. आलू, म्हणत धाराऊ चटक्याने पुढे झाली. यांना घ्या, म्हणत संभाजीराजांनी रामराजांना धाराऊच्या हाती दिले. महालाबाहेर पडता पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसे तरी म्हणाले, येतो आम्ही. या. सोयराबाई समाधानाने जबानभर म्हणाल्या. येसूबाईंना हाताला धरून आपल्या मंचकाकडे धीरे नेताना सोयराबाई न राहवून म्हणाल्या, खरंच सुनबाई, तुम्ही भाग्यवान आहात. रामराजांना मांडीवर डोलवीत असलेली धाराऊ भरल्या कानांनी आणि मनाने ते नुसते ऐकत राहिली. भाग 48 समाप्त.